आता ह्या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलंय, 200 ते 1000 मधील किती संख्या आहेत ज्यांना 7ने पूर्ण भाग जातो. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. 200 ते 1000 मधील 7ने भाग जाणारी शेवटची संख्या, ठीक आहे. 200 ते 1000 मधील 7ने भाग जाणारी शेवटची संख्या वजा 200 ते 1000 मधील 7ने भाग जाणारी पहिली संख्या, ठीक आहे. ह्यांचा तुम्हाला काय घ्यायचं आहे, फरक घ्यायचा आहे. आणि छेद काय करायचं आहे, तर जी संख्या तुम्हाला भागायची म्हणजे 7ने पूर्ण भाग घालवायचा, बरोबर आहे. तर ती संख्या इथे छेदाला घ्यायची, ठीक आहे. आणि हे जे तुम्हाला पूर्ण उत्तर भेटेल त्याच्यामध्ये फक्त एक अधिक करायचा, म्हणजे तुम्हाला काय भेटेल, तर किती संख्या आहेत 200 ते 1000 मध्ये 7ने पूर्ण भाग जाणाऱ्या, ठीक आहे, त्या समजतील. आता बघा 200 ते 1000 मधील 7ने भाग जाणारी शेवटची संख्या कशी काढायची, तर बघा ही कशी काढायची, तर 1000 घ्यायची संख्या जी आपल्याला दिलेली आहे शेवटची संख्या, ठीक आहे. आणि त्याला तुम्ही कशाने भागायचं, तर 7ने भागायचं. आता चला भाग देऊन बघूया. 7 एके 7 राहिले 3 हे 0, 7 चोक 28 राहिले 2 वर्ण आला 0, 7 दुने 14 आणि बाकी किती राहिलेली आहे, तर 6 राहिलेली आहे. आता जी बाकी राहिली आहे तुमची ती या 1000 मधनं वजा करायची. जी बाकी राहिलाय ती 1000 मधनं वजा करा, म्हणजे तुम्हाला काय भेटेल, तर 994 संख्या भेटेल. आता 994ला 7ने भाग जातो का बघा, तर जातो बघा. 7 एके 7 राहिले 2 म्हणजे आले किती 29, 7 चोक 28 राहिला 1 आणि वर्ण आला 1 4, 7 दुने 14, म्हणजे 994ला 7ने पूर्ण भाग जातो. आणि ही ती संख्या आहे जी आपल्याला हवी होती, म्हणजे 1000च्या आतली 7ने भाग जाणारी शेवटची संख्या, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ही संख्या भेटलेली आहे, काय आहे, तर 994. बरोबर इथे आपण एन घेऊया, ठीक आहे. वजा आता पहिली संख्या काढा. पहिली संख्या पण तशीच काढायची तुम्हाला. 7ने ह्या पहिल्या संख्येला भाग द्या, काय आहे, तर 200 आहे. 200ला 7ने भाग द्या, तर 7 दुने 14 राहिले किती 6 आणि 7 8 56, ठीक आहे. आणि बाकी किती राहिली, तर 4 ही बाकी राहिली. आता ही बाकी तुम्हाला 200 मधनं वजा नाही करायची, मी काय करायची, पहिली संख्या काढायची, म्हणजे आपल्याला तुम्हाला 200च्या वरती जायचं आहे, बरोबर आहे. म्हणून काय करायचं, ही 4 ही संख्या ह्या 7 वजा करायची, म्हणजे किती बाकी राहणार, तर 3 ही बाकी राहील. 3 ही संख्या तुम्हाला 203 मध्ये अधिक करायची आहे, म्हणजे 200 अधिक 3 किती, तर 203 ही तुमची पहिली संख्या. हे आपण का केलं तुम्हाला समजलं, तर इथे आपण काय करत होतो, तर इथे आपण 1000च्या मागे जात होतो, इथे आपण 200च्या पुढे जात आहोत. म्हणून इथे आपण काय करायचं, तर ही बाकी 7 मधनं वजा करायची आणि जी वजाबाकी येईल ती तुम्ही 200 मध्ये अधिक करा, म्हणजे तुम्हाला जी पहिली संख्या भेटून जाईल, ठीक आहे. म्हणजे आपल्या तुम्हाला काय भेटलं, तर पहिली संख्या सुद्धा भेटली 203. छेद काय करायचं, तर डी म्हणजे कितीने भागायचं आपल्याला, तर 7ने पूर्ण भाग द्यायचा, ठीक आहे. आणि ह्या पूर्ण कंसाला अधिक 1. आता करा, तर 994 वजा 203 केलं तर तुम्हाला किती भेटेल, तर 791, ठीक आहे. छेद 7 अधिक 1. आता 7 एके 7 7 एके 7 राहिले 2 आणि 7 त्रिक 21, म्हणजे कितीचा भाग लागला, तर 113चा अधिक 1, म्हणजे उत्तर काय येईल तुमचं, तर 114. समजलं कसं काढायचं आहे 114, तर आहे हे बघा. बघा अशा प्रॉब्लेममध्ये फक्त तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे की दोघांचा फरक घ्यायचा आहे. जी पहिली संख्या आहे ती, सॉरी शेवटची संख्या आहे ती, आणि पहिली संख्येचा आणि त्याला ज्याने आपला भाग द्यायला सांगितलाय ती संख्या घ्यायची छेदाला, ठीक आहे. आणि अधिक 1 करायचा, म्हणजे तुम्हाला किती संख्या आहेत 200 ते 1000 मधल्या त्या समजून जातील. समजलं. चला अशा नवीन नवीन ट्रिक माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.